नाशिकमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब उद्घाटन सोहळ्यापूर्वी वाद. हेमंत गोडसे आणि भुजबळ आमने सामने. भुजबळ गोडसे यांच्यात टेस्टिंग लॅबवरनं श्रेयवाद. दोघेही एकमेकांच्या घरी टाळ्या द्यायला जातात. ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेंची भीती. शिवसेनेचे अरुण सावंत यांची टीका. पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही. सरकार राबवणार पीयूसी नो फ्युएल्स उपक्रम. प्रत्येक पेट्रोल पंपावर अंमलबजावणी करण्याचे आदेश. मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले निर्देश. नरेश मस्के भाजपची चाकरी करतात. भाजपासाठी महाराष्ट्राची बदनामी करतायत. काँग्रेसचे बळवंत वानखेडे मस्केंवर बरसले. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये 2.25 तास खलबत. पालिका निवडणुका आणि दसरा मेळाव्यासंदर्भात बैठक. सूत्रांची माहिती. मनसेची उद्या महत्त्वाची बैठक. मनसेच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना. बैठकीत आजच्या भेटीचा तपशील देणार. सूत्रांची माहिती. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार. बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक. जीआर मधील मराठा शब्दांवर भुजबळांचा आक्षेप. जीआरमुळे ओबीसीला फटका बसत असल्याचा आरोप. राजू शेट्टींनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 पदरी करण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करा. राजू शेट्टींचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन. जनसुरक्षा कायद्याविरोधात सोलापूरमध्ये मोर्चा. जनसुरक्षा कायदा रद्द करा. मोर्चातून विरोधकांची मागणी. पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन. कायदा रद्द करण्याची सुळेंची मागणी. सातारा गॅजेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचं विभागीय आयुक्तांना आदेश. मराठा आरक्षण उपसमिती बैठकीमध्ये पुणे विभागीय आयुक्तांना आदेश. महिला आयपीएस प्रकरणी अजित पवारांकडनं दिलगिरी व्यक्त. तरीही सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल. पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करा. रोहित पवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली केंद्रीय सचिवांची भेट. कुर्डूमधील बेकायदेशीर मुरुम उत्खननाबाबत भेट. उत्खनन रोखण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी. अजित पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द. अजित पवार आजारी असल्यामुळे दौरे रद्द केल्याची कार्यालयातून महत्त्वाची माहिती. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन यांना 452 मतांनी विजय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची 14 मतं फुटली. सीपी राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय. इंडिया आघाडीच्या 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं इंडिया आघाडीला सुरुंग. 15 मतं अवैध. 14 मतं महाराष्ट्रातली फुटली कशावरनं? कुठली मतं फुटली? सत्ताधाऱ्यांना कसं कळालं? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरनं सुप्रिया सुळेंचा सवाल. उपराष्ट्रपती पद निवडणुकीमध्ये आमची मतं फुटली नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. आम्ही नाराज नाही, आम्ही लढलो. संसदेत विरोधी पक्षांचा 300चा आकडा कमी नाही. केवळ 10 मतं इकडची तिकडे झाली. उपराष्ट्रपती निवडणुकीवरनं संजय राऊतांची प्रतिक्रिया. राज्यातील मतं फुटली म्हणणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यात. महाराष्ट्रातली मतं फुटली नाहीत. आमच्या पक्षात कोणीही नाराज नव्हतं. भाजपमध्येच नाराजी होती. संजय राऊतांची टीका. नेपाळमध्ये लागलेली आग हुकुमशाही विरोधातील. नेपाळमध्ये लागलेली आग भ्रष्टाचार विरोधातील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजप फुंकणार. मुंबई महापालिकेचं रणशिंग. मुंबई भाजपकडनं 16 सप्टेंबर रोजी विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार.
हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचं बॅनर फाडलं. कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर फाडल्यानं अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल. नेपाळच्या धुमश्य चक्रीवरनं सामनातून भाष्य करण्यात आलंय. नेपाळमध्ये जे घडतंय त्यापासून भारतीय जनतेला बरंच काही शिकण्यासारखं आहे असं सामनातून प्रसिद्ध. भाजप मोदी द्वेष आता भारत द्वेषाच्या धारदार सीमेला जाऊन भिडलाय. अराजकता माजवणाऱ्या प्रवृत्तीच्या भारतातील पिलावर उद्रेक घडवण्यासाठी किती उतावीळ याचा पुरावा म्हणजे संजय राऊत आणि विरोधी मंडळी केशव उपाध्ये यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. कोणताही दंड माफ केलेला नाही. आदेशांच्या अपिलांवर वसुली प्रक्रियेला स्थगितीचे आदेश दिले होते, तर स्थगिती म्हणजे दंड माफी नव्हे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांच्या आरोपांना ट्विट करत उत्तर. राज्यातील 75,000 युवक युवतींना रोजगारभिमुख प्रशिक्षण देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त घोषणा. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. वसई विरारमध्ये अनधिकृत 4 मजली इमारतीमध्ये सरास शाळा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची माहिती समोर. महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष. मुंबईतील पूर्वेकडील कुलुपवाडीमध्ये मंगलम सोसायटीमध्ये मीटर बॉक्सला भीषण आग. आगीमुळे काही मिनिटातच मीटर बॉक्स जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. परभणीमध्ये बंजारा समाजाकडनं रास्ता रोको आंदोलन. मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव सहभागी. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आंदोलनाला दिली भेट. लातूर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि फुटपाथ अतिक्रमणावर फिरवला बुलडोजर. मोहिमेतून शहरातील विविध भागात जाऊन अतिक्रमण मुक्त करण्यात येणार. नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ. तळा महळचा तालुक्यात घरकुल योजनेला मान्यता. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश. रत्नागिरीमधील महाड MIDC मध्ये आगीची घटना. प्रसोल कंपनीतील सल्फर ड्रमला आग लागली. 2 महिन्यातील दुसरी घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विरार पूर्वमधील गडका परिसरातील रेल्वे ब्रिज कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडींचा फटका वाहनधारकांना. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील सततच्या पावसामुळे खरीप पिकाचं मोठे नुकसान झालंय. उत्पन्नात घट होणार आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत. मालेगावमध्ये चांदवडमध्ये प्रहार संघटना आक्रमक. प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात पोचला कांदा उत्पादकांच्या समस्येबाबत केला आक्रोश. आता UPIचे नियम सोमवारपासून बदलणार आहेत. व्यापारी पेमेंटची मर्यादा आता वाढणार आहे. आता एकाच व्यवहारात लाखो रुपयांचं पेमेंट शक्य होणार आहे. जळगाव महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 19 हरकती दाखल. प्रारूप प्रभाग रचनेवरनं नागरिकांकडनं हरकती आणि सूचना दाखल. पुढील काही दिवसातच हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 31,000 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीये, त्यामुळे U-Dial+ पोर्टलवर 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. रस्त्याचं काम पूर्ण होऊनही जमिनीचा मोबदला नाही. निजामपूर रायगड रस्त्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा. 12 गावातील 2,723 खातेदार मोबदल्यापासून वंचित. नागपूरमध्ये 188 वर्ष जुन्या वटवृक्षाच्या प्रत्यारोपणासाठी पालिकेला परवानगी. उच्च न्यायालयाकडनं महापालिकेला कठोर अटींसह परवानगी. पुणेकरांचं पाण्याचं संकट वाढणारे. पुणे महापालिकेची अतिरिक्त पाण्याची मागणी जलसंपदा विभागानं फेटाळली आहे. दरवर्षीच्या अंदाजपत्रामध्ये पालिकेनं वाढीव पाण्याची मागणी केली होती. कोल्हापूरमध्ये आश्रमशाळांमधील मुलांसाठी गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम 100% यशस्वी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. आश्रमशाळेमध्ये 4,265 बालकांचं लसीकरण. हिंगोलीमध्ये सेवादूत उपक्रमातून नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र. व्हॉट्सअपद्वारे घरपोच सेवा देणारं हिंगोलीतला पहिला उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद.
काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीनं राळेगाव तहसीलदारांना निवेदन. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सहन होणार नाही, ओबीसी सेलचा इशारा. सोलापूरमध्ये पालिकेच्या आयुक्तांनी घेतला स्वच्छता आढावा. रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 822 कोटीचं कर्ज मंजूर. निधी हुडकोकडून कर्ज स्वरूपात घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक. 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. नाशिक शहरात 2 दिवसापासून धुक्याची चादर. वातावरणातही सुखद गारव्याचा अनुभव. धुक्यामुळे वाहनांचाही वेग मंदावला. सोलापूर शहरातील पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत. महावितरणकडून करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित होणार असल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत. विजेअभावी शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा. राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 43 लाखाचं उद्दिष्ट. वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा. जिल्हाधिकारी अमोल येडगेंचं निर्देश. कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश लागू. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. संजय तेली यांचा आदेश. अमरावती शहरातील हवा सर्वात स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहर देशामध्ये अव्वल. 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात अमरावतीला 200 पैकी 200 गुण. अमरावती पहिलं पारितोषिक जाहीर. राष्ट्रीय टुरिस्ट गाईड फेडरेशन टुरिस्ट गाईड्सचं ओळखपत्र तपासण्याचं आवाहन. बोगस टुरिस्ट गाईड्सचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुळसुळाट आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गाईड्सचा पर्यटकांना धोका. अमरावतीमध्ये वेलकम पॉइंटमधील सार्वजनिक शौचालय धूळ खाते. महिलांची मोठी गैरसोय. पालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेलं अत्याधुनिक शौचालय धूळ खात. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य सेविकांचे सेवेत समायोजनासाठी उच्च न्यायालयात याचिका. संघटनेचा 22 ऑगस्ट पासून बेमुदत संप. प्राथमिक सुनावणी लवकर होण्याची शक्यता. मुंबईत 592 पैकी 295 बेकरींवर पालिकेची लवकरच कारवाई होणार आहे. बेकरी मालकांनी स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष केल्यानं कारवाईचे निर्देश. 297 बेकऱ्यांचं स्वच्छ इंधनात रूपांतर. मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा ठाकूर पुरोहितांसह 6 जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला मृतांच्या कुटुंबियांकडून उच्च न्यायालयात आव्हान. गर्भधारणेसाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व तयार करण्याचे निर्देश. 3 आठवड्यात मार्गदर्शक तत्त्व तयार करण्याचं उच्च न्यायालयाला राज्य सरकारचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी भाजप आमदार संजय केनेकर यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक. जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता, औद्योगिक आणि शेतजमिनींच्या संरक्षणावर सखोल चर्चा. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. रायगडमध्ये निगडे गावात आगरी समाजाकडून साखर चतुर्थी गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वरदविनायक मित्रमंडळानं मोठ्या उत्साहानं बाप्पाला विराजमान केलंय. गेली 21 वर्ष हे मंडळ बाप्पाची श्रद्धेनं सेवा करतंय. मंडळाने बाप्पासाठी लोकमान्य टिळक वास्तव्यात असलेल्या पुण्याची विचकुरवाड्याचा देखावा साकार केलाय. बौद्ध समाजासाठी विशेष निधी आणि विकास योजनेसाठी तातडीची मागणी. शरद जाधव यांनी अल्पसंख्याक आयुक्त आणि पुरातत्व विभाग प्रमुखांना निवेदन केलं सादर. बार्शी तालुक्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी दाखले देण्याची मराठा समाजाची मागणी. बार्शी तालुक्याचा हैदराबाद संस्थानात समावेश होता. हैदराबाद गॅझेटच्या लाभासाठी बंजारा समाजाचं उपोषण. एसटी प्रवर्गानुसार आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बिलदरी तांडा या ठिकाणी तरुण ऋषिकेश चव्हाण याचं उपोषण.
प्रहार संघटनेचं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन. सरकार तुपाशी, दिव्यांग उपाशी, भीक द्या अशा घोषणा देण्यात आल्या. हैदराबाद गॅजेटमुळे मराठ्यांना न्याय मिळणार नाही. मराठा म्हणूनच सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. मराठा नेते सुनील नागणे यांची मागणी. भुजबळ ओबीसी मराठ्यांमध्ये भांडण लावतायत. भुजबळांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांची टीका. तुमच्या विभागातील रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार? पालिकेच्या डॅशबोर्डवर आता माहिती मिळणार आहे. पालिकेकडनं नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते काँक्रिटीकरणाची माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केलाय. दहिसर टोल नाक्याचं 2 किलोमीटर पुढे वर्सोवा पुलासमोर स्थलांतर. मीरा भाईंदरच्या वेशीवर दहिसर टोल नाक्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडनं प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर टोल नाका स्थलांतर होणार. आता 12 आसन क्षमता असणाऱ्या वाहनाला स्कूल व्हॅनचा दर्जा मिळणार आहे. स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची परिवहन विभागाची स्वतंत्र व्याख्या तयार. निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी कठोर नियम लागू होणार. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाखाली सापडलं भुयार. भुयार ब्रिटिशकालीन 1970च्या दशकातील असल्याची माहिती. भुयारात 2 लोखंडी पेट्या सापडल्यात. पैसे साठवण्यासाठी वापरलं जायचं हे भुयार. नागपूर ते पुणे वंदे भारत रेल्वेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद. पहिल्या 21 दिवसात रेल्वेला 36 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालंय. एकूण 26,422 प्रवाशांनी केला प्रवास. पुण्यातील भिडे पूल आज पहाटेपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद. मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत पूल बंद. अंधेरी पश्चिम ते मंडाळे या 2 मेट्रो मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर अखेरीस वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. MMRDAचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावात पावसामुळे खरीप पिकाचं मोठं नुकसान. उत्पादनात घट होणार. कापूस वेचणीचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता. चंद्रपूरमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही शेतकरी संकटात आहे. पिकावर येलो मोजेक रोगाचा प्रादुर्भाव. 2दा अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. शासनाने तातडीनं मदत जाहीर करण्याची केली मागणी. परभणीमध्ये सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्यानं शेतकरी हवालदिले. शेतकऱ्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं पीक आणि बियाण्याची चौकशी करून कारवाई करावी. तसंच नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी. मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघात. खेडजवळील कार भिंतीत अडकली. एर्टिगाचा अपघात. प्रवासी मात्र सुखरूप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.